पर्यावरण संवर्धनाची गरज ओळखून अमळनेर तालुक्यातील शिरूर गावचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी स्वखर्चाने तब्बल 500 झाडे लावून ती जगवण्याचा आदर्श संकल्प केला आहे। केवळ औपचारिक वृक्षारोपण न करता प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली आहे। केवळ देखावा न करता प्रत्यक्ष वृक्ष संवर्धन करणारा हा उपक्रम समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। अमळनेर तालुक्यातील कुपोषित बालकांच्या वृत्ताची दखल घेत लायन्स क्लबने सामाजिक बांधिलकीतून 37 तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप केले। स्थानिक लायन्स हॉलमध्ये झालेल्या या उपक्रमात बालकांना प्रोटीन पावडर व राजगिरा लाडू देण्यात आले। तसेच ग्रामीण भागातील मातांना बस भाडेही देण्यात आले। यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाने, गटविकास अधिकारी NR पाटील उपस्थित होते। कुपोषण निर्मूलनासाठी संस्थेने केलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले। नागरिकांकडून वसूल केली जाणारी बेकायदेशीर लोकवर्गणी आणि पाणीपट्टीवरील नियमबाह्य 2% व्याज त्वरित रद्द करण्याची मागणी यात करण्यात आली। मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून यावेळी पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते। अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे अस्वच्छतेने कळस गाठला असून कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी आणि गळक्या अंगणवाड्यांमुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गावात महिनाभरापासून पथदिवे बंद असून अनेक वस्त्या अंधारात आहेत। या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावाची पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महावीर आईस्क्रीमचे संचालक प्रकाश राजमल जैन यांची राष्ट्रवादी व्यापारी आघाडीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी निवड झाली आहे। आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीने शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले। यामुळे पक्षाचे संघटन मजबूत होणार आहे। अमळनेर शहरातील जुन्या बसस्टँड परिसरात चोरीची मोटरसायकल घेऊन संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे। 22 वर्षीय उमेश प्रदीप पाटील राहणार पिंगळवाडे तालुका अमळनेर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद काकळीज, मिलिंद सोनार, सुनील तेली, निलेश मोरे व विनोद संदांशू यांचे पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। दरम्यान जुन्या बस स्टँडजवळ एक संशयित तरुण चोरीच्या दुचाकीसह फिरत असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक निकम यांना मिळाली। पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत काळ्या रंगाच्या बजाज पल्सरसह MH19 EC 6846 उमेश पाटील याला ताब्यात घेतले। कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। अधिक चौकशी केली असता ही मोटरसायकल जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले। या चोरीबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी संशयिताला दुचाकीसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। त्याच्याकडून आणखी काही चोरीची वाहने हस्तगत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान नागरिकांना आपल्या परिसरात संशयास्पद वाहने किंवा व्यक्ती आढळल्यास अमळनेर पोलिसांशी संपर्क साधावा। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे। अमळनेर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी चैतन्य राजेंद्र संदांशू यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। चैतन्य यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे।